पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आठविती प्रल्हादाशी पिता करीतो जाचनी परितो स्मरे मनी नारायण सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिडिला सुदामा ब्राह्मण दारिद्र्ये पिडिला नाही विसरला पांडुरंगा प्रल्हादाशी पिता करीतो जाचनी परितो स्मरे मनी नारायण तुका म्हणे तुझा न पडावा विसर दुःखाचे डोंगर झाले तरी किंवा दुःखाचे डोंगर आले तरी प्रल्हादाशी पिता करीतो जाचनी परितो स्मरे मनी नारायण पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती काय माझी वाणी मानिल संताशी रंजो चित्ताशी अपुल्या योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यौषधं श्रवणात्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं माता रामो मत्पिता रामचंद्रो स्वामी रामो मत्सखा रामचंद्रो सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने विठ्ठला विठ्ठला पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आठविते प्रल्हादाशी पिता करीतो जाचनी
परितो स्मरे मनी नारायण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वभूषण विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 कडव्याचा असून प्रस्तुत अभंगामधून तुकाराम महाराज ज्या मानवाला, ज्या भक्तांना असं वाटतं की आम्ही भगवंताचे भक्त आहोत, आम्ही भगवंताचे कोणीतरी लागतो, आमचं आणि भगवंताचं काहीतरी नातं आहे, असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी हा अभंग महत्त्वाचा आहे. विठ्ठला विठ्ठला. भगवंताशी ज्यांनी संबंध जोडला, नाम जे भगवंताचे भक्त झाले ना, भक्ताला पुष्टी देणारा हा अभंग आहे. कसा पुष्टी देणारा आहे, नेमकं त्याचं कारण काय आहे हे आपण जरा वेळेमध्ये आपल्या पाहू. 1 तासभर आपला वेळ राहिलेला आहे. गेले अनेक वर्षापासून 33 वर्ष झाले परमपूजनीय वैकुंठवासी सद्गुरूंच्या आशीर्वादानं भगवान हनुमानजीच्या दरबारामध्ये ही सेवा चालू आहे. परमपूजनीय गुरुवरी वैकुंठवासी रामगड संस्थानचे मठाधिपती, चौथे महंत परमपूजनीय गुरुवरी वैकुंठवासी किसन बाबा. किसन बाबांनी या पौर्णिमेचं रोपटं लावलेलं, आज त्याला 33 वर्ष पूर्ण होतात. अशा माध्यमातून सद्गुरु गुरुवरी वैकुंठवासी लक्ष्मण बाबा आणि समस्त ग्रामस्थ, पेंडगाव परिसरातून आलेले सर्व भाविक भक्त, श्रोतेगण, भगवान हनुमानजी महाराजांचा दरबार आहे. परिसरातून सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य, पेटी मास्तर, विनेकरी, पारेकरी, आपण भाविक भक्त ज्यांच्या मुखातून आपण श्रीमद भागवत कथा या ठिकाणी श्रवण करतात, असे आमचे राजेंद्रजी महाराज सावंत हे या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांनी आता चाल गायले सुंदर अशा प्रकारचे आमचे अभिमान महाराज, नाही विकास महाराज आणि राधाकृष्ण महाराज. मृदंगाची साथ एका बाजूला आपले रमेश महाराज पिसाळ आहेत, दुसऱ्या बाजूला आमचे गणेश महाराज बाबर आहेत. सुंदर अशा प्रकारची व्यवस्था आहे, साऊंड सिस्टीम आहे. तुळशीवाले, भाविक भक्त आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. सुंदर अशा प्रकारची सेवा आज मला वाटतं या 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा गावकऱ्याच्या आज्ञेनं ही आमच्या वाटेला आलेली आहे. सद्गुरूंचे आशीर्वाद, त्याचप्रमाणे परमपूजनीय वसंत बाबा लोळदगावकर यांच्या उपस्थितीमध्ये आणि कुशल मार्गदर्शनानं सुंदर अशा प्रकारचा नाम सप्ताह या ठिकाणी सुरू आहे. अशा प्रकारची सेवा हनुमानजी साक्षात विराजमान आहेत आणि खूप अशा प्रकारचं अन्नदान, ज्ञानदान, द्रव्यदान या भूमीमध्ये घडतंय. असे भाग्यवान हे ग्रामस्थ, भाविक भक्त आणि हनुमान जन्माच्या उत्सवाच्या निमित्तानं हा सुंदर अशा प्रकारचा अखंड हरिनाम सप्ताह. पौर्णिमेच्या दिवशी काशीच्या जलानं हनुमानजीचा अभिषेक होईल. सुंदर अशा प्रकारचं आयोजन आणि नियोजन ग्रामस्थांनी केल्याबद्दल ग्रामस्थांना खूप धन्यवाद. अशा प्रकारची सेवा आपल्याला या जन्मात तर घडली आहे. अनेक जन्मात अशा प्रकारचे साधू संतांची हनुमानजीची सेवा करावी यासाठी हा केलेला सगळा प्रयत्न आहे. विठ्ठला विठ्ठला. चला, अशा माध्यमातून ही सेवा आहे. हो, खूप बोलायचा प्रयत्न करतो मी, पण बोलता येत नाही. खूप दुखतं हे सगळं. रोज 2 कार्यक्रम, एवढा मोठा कार्यक्रम आत्ताच पार पडला. हा सगळा एवढा मोठा रामनवमी म्हटलं की विशेष आहे. हा सगळा समाज, हा सगळे भक्त परिवार आणि हे सगळं एवढं मोठं गाडा ओढत असताना खूप काही त्रास होतो, खूप हे धावपळ होते, खूप आहे. ते सगळं जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. हे सगळं करत असताना अजून जसं कार्यक्रम गडावरचा होतो की नाही, तर परत गावगाव जाणं आहे. पंढरपूरचं बांधकाम चालू आहे, गडावरचं काम सुरू आहे. ही सगळी धावपळ करता करता रोज 2 तास 4 तास तर कीर्तनातच बोलायचं आणि ओव्हर तर एकटं असलं तरी बोलावंच लागतंय. तुम्ही म्हणता एकटं असल्यावर कोणाला बोलावं लागतंय? हे फोन कशाला हे सुरूच राहतंय. कुठपर्यंत हे चालणार आहे?
पण चला, अशा माध्यमातून भगवंताची सेवा या उद्देशानं आपण सगळे एकत्रित आहोत. आपण सगळ्यांनी मिळून एक तासभर कीर्तनाची सेवा करू. विठ्ठला अभंग खूप मस्त आहे. हा महाराज अभंग तुकाराम महाराजांनी एक सुंदर उदाहरण दिले, खूप सुंदर उदाहरण दिले. हो, भक्ताला पुष्टी देणारा अभंग कसा हे लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण जर भगवंताचे भक्त असलो ना, आपल्याला वाटतं आपल्या जीवनात हे का, आपल्या वाट्याला हे दुःख काय येतं असं वाटतं आपल्याला. आपण भक्ती करतो, परमार्थ करतो, सप्त्याला हजर राहतो, सेवा करतो, सप्त्याची पट्टी बी पहिल्यांदा देतो, पण तरी हे सगळं आपल्या वाट्याला काय येतं असं जर वाटत असेल तर म्हणून आपल्या मनाला खेद वाटू देऊ नका. आपण खूप समाधानी आहे. हो, आपलं जीवन भगवान परमात्माचं जरी जोडलेलं असलं, भगवान परमात्मा आपण दास सेवक भक्त जरी असलो तरी कधी कधी बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की हे दुःख आमच्या वाट्याला का, का आमच्याच वाट्याला येतं असं जर वाटत असेल तर म्हणून तुकाराम महाराज आपल्याला खूप धीर दिला. बाबा हो, आपण तर सर्वसामान्य, काय दुःख आहे आपल्याला. अरे ज्यांच्या हक्काची परंपरेने सेवा करत आले त्यांना जर त्या सेवेहून महाराज अशा प्रकारचं, त्या राज्यातून त्या सेवेपासून महाराज अशा प्रकारचं वेगळं केलंय, मग किती वाईट वाटतंय. मग ही सेवा आमच्या जन्मातली, आमच्या भाग्यातली आहे. हो, आम्ही त्या राज्याचे वारस आहेत, गादीचे वारस आहेत, तरी आम्हाला वनात जावं लागतंय. म्हणून महाराजांनी अंगोली निर्देश केला, ते पहा, ते पहा. बरं, सामान्य गोष्ट नाही, भगवान परमात्मा सुद्धा त्यांच्याच बाजूने, तरी वनात जावं लागतं. म्हणून आम्हाला सर्वसामान्य भक्ताला धीर देणारा हा अभंग आहे. देव त्यांच्या बाजूला आहे, परमार्थ सुद्धा करतात, तरी वनात जावं लागतं. याचं कारण काय. विठ्ठला तसा विचार केला तर महाराज सगळं आता भोगतो न घडे संचिता वाचुनी वगैरे हे सगळं सांगत बसायला आपल्याला वेळ नाही. पण एवढे भक्त असून, देव त्यांच्या घरी असून, हो, अज्ञातवासात राहावं लागतंय, वनात राहावं लागतंय. राज्याचे वारस असताना सुद्धा महाराज वनात जावं लागतंय. हे महाराज प्रारब्ध आहे. ते जरी असलं तरी ऐका ना, मग ते पांडव पहा, अखंड वनवास, महाराज सुखाचा लेशेस अखंड. आपण म्हणतो की नाही, अखंड हरिनाम सप्ताह, अखंड. राम कुठे गेले, रामकृष्ण हरिवाणी, अखंड पहारा, अखंड हरिनाम. तसं यांच्या जीवनामध्ये अखंड वनवास, अखंड वनवास. वनवासाचं तुम्ही पहा. हो, महाराज लहान होते, लहान लेकरं होते, एवढं लहान, 4-5 वर्षाचे पंडू पुत्र, हे 5 पांडव. हो, बाप मेला. बरं, पंडू राजाचे पुत्र वारस हस्तिनापूरचे, पण भाऊ गादीवर बसवला. कोणत्या नियमानं. आंधळा धृतराष्ट्र गादीवर बसवला. बरं, या नियमानं बसवला की हे पोरं कळते झाले पंडू राजाचे, मोठा धर्मराज कळता झाला, त्याला गादीवर बसवायचं आणि तुम्ही गादी सोडायची. पण एकदा गादी भेटल्यावर नाही नाही, कोणती गादी असून द्या. गादीवर बसले धृतराष्ट्र, मग कुठं गादी सोडा वाटती. मग त्यांचाच मुलगा त्यांनी वारस केला. त्याचं नाव काय, दुर्योधन. बरं, तो लायक होता का, तरी वारस केला. झालं वगैरे वगैरे काय असेल, पांडवाला अज्ञातवासात जावं लागलं, जंगलात जावं लागलं, खूप वनवास भोगावं लागला, विष चाललं, अनेक प्रकारचं महाराज सगळ्या बाधा, त्यांच्या दुःख त्यांच्या वाट्याला आलो. एवढे राज्याचे वारस असताना सुद्धा वनात जाऊन महाराज भोगावं लागते कष्ट. द्रौपदीला महाराज मखमली गादीवर महाराज पाय पडत होते, तरी कधी जमिनीवर पाय नाही पडला, तरी वनात काट्या कुट्या थिंडावं लागतंय. अशा अवस्थेमध्ये तुम्ही पहा ना, पण देव त्यांच्या बाजूला आहे, परमात्मा त्यांच्या बाजूला आहे. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, पांडवा
देव सखा जरी जग अवघे, महाराज देव त्यांच्या बाजूला आहे, देव. हो. आणि एवढे मोठे पांडव, 5 पांडव, देव त्यांच्या बाजू, देव घरी आहे त्यांच्या, द्वारकेत घरी. हो. कुणाला वाटतं बरं देव घरी? कुणाला वाटतं देव घरी यावा? देव घरा आला, देव घरा आला, भक्ती सन्माने पूजिला, भक्ती सन्माने पूजिला, देव घरा आला, देव घरा आला. देव घरी यावा. कोणाला वाटत नाही देव घरी यावा? तुम्हाला वाटतो की नाही देव घरी यावा? देव घरी यावा वाटतो? हां, प्रत्येकाला वाटतं देव घरी यावा. कुणाला वाटत नाही? देवच घरी यावा का? हो, प्रत्येकाला वाटतं देव घरी यावा. कुणाला वाटतं देवा घरी जावा? देवा घरी नाही जावं वाटत. म्हणजे प्रत्येक वेळेस देवानेच यावा का? आपण बी कवितार जावा ना. आपल्याला बी जायचं, पण जरा टाईम आहे अजून, नाही का? हो, आपल्याला बी जायचं, सगळ्याला जायचं. हो. देव घरी त्यांच्या, देव काय कमी आहे? पांडव आहे. खूप जीवन मस्त आहे, खूप भगवान परमात्म्याचे आशीर्वाद आहेत, वनात आहेत, काट्या कुट्यात आहेत, दुःख आहे, पण भगवंताच्या सावलीला आहेत म्हणून दुःख वाटत नाही. म्हणून ते पहा ते पांडव अखंड वनवासी, मारण्याचा प्रयत्न केला, विष घालून मारण्याचा प्रयत्न केला, लाक्षागृहात जाळून मारायचा प्रयत्न केला, ते पांडव आहेत. किती विशेषता आहे. ते पांडवाचं दुःख पहा, पण दुःख आहे परी त्या देवाशी आठविते. मला दुःखामध्येच भगवंताचा आठव आहे. कुंतीने एकदा भगवंताला भागवतात विषय की नाही? हो, देवाला मागितलं. का देव म्हणजे काय बुवा मागवायचं आत्या मागून घे. दुःखाशिवाय दुसरं आत्याने काहीच मागितलं नाही. देवा दुःखामध्ये तुझा आठव आहे, सुखामध्ये न जाणं मी तुला विसरून जाईल, म्हणून दुःखाशिवाय मला दुसरं काहीच नको. दुःख मागणारी भक्त श्रीमद भागवतात एकच आहे, ते म्हणजे कुंती माता. विठ्ठला चालू येतं बे काय? भागवत चालू आहे, आपण ऐकताय? ऐका जे तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य माझ्या. असं जे पांडवाचं उदाहरण आहे ते अभंगाच्या पहिल्या चरणातून. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी.
पायाशी पिता करीतो परितो स्मरे. जसं पांडवाचं उदाहरण आहे तसं दुसऱ्या बी एका भक्ताचं उदाहरण दिलंय. प्रल्हाद. प्रल्हाद सामान्य हो. द्वादश भागवतामध्ये पहिलं नाव प्रल्हाद आहे. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबर शुक शौनक भीष्म दालभ्यान रुक्मांग गदार्जुन वचिष्ठ विभीषणा. पहिलं नाव प्रल्हाद. सामान्य गोष्ट नाही प्रल्हाद मध्ये. तसं द्या ना तिकडे पुरतं विठाला विठाला सामान्य गोष्ट नाही. प्रल्हाद महाराज जन्माला आला तो दैत्याच्या कुळात. सामान्य गोष्ट नाही. हो. बाप तर बापाचं तर ब्रेद गावात देवाचं नाव घ्यायचं नाही. राज्यात हो मीच देव आहे, माझ्याच नावाने यज्ञ करा, माझ्याच नावाने आहुती सोडा, मीच देव आहे, मीच सर्वस्व आहे. बाप हिरण्यकश्यपू. बरं वैरिक गावापासून झाला हो हा हिरण्यकश्यपू. भगवत त्या हिरण्यकश्यप सख्खा भाऊ हिरण्याक्ष त्यावेळेस पृथ्वी चोरून चालला त्यावेळेस भगवंताने मारला होता, ठार मारला. माझा भाऊ भगवंताने मारला तेव्हापासून हिरण्यकश्यप देवाचा वैरी झाला. याचा बी सूड घेणार. हो मग ते वैर भाव. मग माझ्या नगरामध्ये माझ्या राज्यात देवाचं नाव घ्यायचं नाही. मीच देव आहे, मीच ईश्वर आहे, माझीच पूजा करा. अजिबात. मग आणि त्याचाच मुलगा आता हे गेलं तर तप करायला. आता देवासंग भांडणं करायचे म्हणलं तप करावं लागेल ना, ताकद तर पाहिजे ना. मग तप करायला गेला. ब्रह्मदेव प्रसन्न झाले, ते आशीर्वाद मिळाले. तुम्हाला माहिती सगळी गोष्ट. मग कयाधू हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू गर्भवती होती, पोटात बाळ होतं. इंद्रदेव तिचं हरण करून चालला तर नारदाने झटकारलं. ए इंद्रा लाज वाटत नाही असे नीच कर्म करायला, सोड त्या कयाधूला. जंगलात कयाधू सोडली, पोटात तर बाळ होता. आता मी कुठे जाऊ? नारद म्हणले माझ्या इथं कुटियामध्ये राहा, मी रोज प्रवचन कीर्तन करत असतो, बसून ऐकतच जा. म्हणजे प्रसूतीचा काळ आल्या नारदाने आशीर्वाद दिला, तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू मुलाला जन्म द्यायची. 9 महिने 9 दिवसाने तुला जेव्हा वाटेल मी सुरक्षित आहे तेव्हा तुझा मुलगा जन्म घेईल. मग रोज प्रवचन ऐकायची, रोज भागवत ऐकायची, रोज भजन ऐकायला यायचं. आणि आतमध्ये त्या मुलाने सर्व नारद महर्षीलाच गुरु मानलं आणि महाराज सर्व प्रवचन ऐकायचा. आणि ज्या वेळेस मुलगा जन्माला आला तर भजन करीतच आला. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. महाराज भजनच करीत मुलगा जन्माला आला. हो. आणि प्रल्हाद असा जन्मा शाळेत वगैरे घातला, तुम्हाला सगळा विषय माहीत आहे. असा भक्त जन्माला आला प्रल्हाद. दैत्याच्या कुळात सुंदर शाळेत घातलं वगैरे, सगळे भागवतात सगळं ऐकणार आहात. हा विषय. प्रल्हाद जन्माला आला, बापानं तलवार. सांग देवाचं नाव सोडतो का मरायला तयार होतो? काय भक्त आहे हो महाराज. मरायला तयार होतो पण देवाचं नाव सोडलं नाही. तलवार आहे मानेवर, बापाने सोडली. सोड नाव सोड, बंद कर पहिलं ना. तरी महाराज मरायला तयार होतात पण देवाचं नाव. देह दावो 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 हे जिघणी. देह दावो 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 हे जिघणी. सगळं भक्त. पांडवाचं घ्या, प्रल्हादाचं घ्या, फक्त चमकले. जेवढी भगवंताने परीक्षा घेतली तेवढे जगामध्ये चमकले. सोपी गोष्ट आहे महाराज. ज्या भक्ताने परीक्षा दिली आज त्यांची कीर्ती आहे. देहाने नाही पण कीर्तीने जिवंत आहे. काय विशेष आहे महाराज. नामदेव महाराजाच्या घरी एक दासी होत्या. काय नाव त्यांचं? मुक्ताबाई. काय नाव होतं नामदेव महाराजांच्या घरी? बहिणाबाई. कोण? जनाबाई. हो बरोबर, आता बरोबर. हो मला येत नाही आता, मी आपलं साधा कीर्तन करायचं. हो जनाबाई, खरंय, बरोबर आहे. हो
जनाबाई दाशी होत्या, सेवा करत होत्या संताची. संताची सेवा करा, देवाची करा नाही तर नका करू, संताची सेवा करा. हो महाराज, संताचा आशीर्वाद घ्या, शाप नका घेऊ. हो महाराज, संत एवढे प्रेमळ आहेत, खूप आपल्या हाताला धरतात आणि देव दाखवतात. लाडकी लेकमी संताची, मजवरी कृपा बहुतांची. आणि असे संत प्रेममूर्ती नामदेवराय महाराज, त्यांच्या घरी जनाबाई नका. पाना भक्ताचा किती छेड झाला महाराज, संताचा किती छेड झाला. हे पांडवाचं उदाहरण सांगतोय मी तुम्हाला, प्रल्हादाचं सांगतोय. आपल्या अलीकडचं सगळ्याच्या परिचित उदाहरण म्हणजे जनाबाईचं. किती विशेष आहे. संताच्या घरी सेवा, निष्काम सेवा. हो स्वाधीन केलं आपलं जीवन संताच्या हातात. दाशी कबीर महाराज काशीहून आले, म्हणले अरे जनाबाई दाशी नाही, लोग कहते जनाबाई नामदेव की दाशी, लेकिन एक कबीर कहता जनाबाई सब संतन की काशी. अरे जनाबाईचं दर्शन झालं तर समजावं काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं, एवढा अधिकार जनाबाईचा आहे. तिला तुम्ही दाशी कसे म्हणता. हा ती जनाबाई दळाव कांडवायला बसली, भांडे घासायला बसली, देवाने यावं मदत करावी. शेज आरती झाली. शेज म्हणजे म्हणते तुम्हाला, भगवान परमात्मा झोपले, दार बंद झाले, देव झोपले म्हणजे पुजाऱ्यांनी कपडे अंगावर टाकावा, दागिने काही ठेवावेत, काही काढून ठेवाव्यात. जनाबाईला काम करण्यासाठी देवानं यावं. बरोबर बरोबर तसंच अलंकार, शाल, मखमली चाल, सोन्याच्या तारीनं विणलेली चाल, यावं जनाबाईच्या घरी काम करू लागावं. खुंटीवर ठेवली दागिनेही, शाल ठेवली, दळू लागायचे, कांडू लागायचे. तुम्हाला सगळा विषय माहीत आहे. मंदिरात चोरी झाली. पहाटे पुजारी गेले तर देवाच्या अंगावर काय दिसलं. आता पहाटे घंटी वाजली, भगवान परमात्मा गडबडीने पळाले. आता पळाले तर पळाले, आता घंटी वाजली, गडबडीचे हातात आलं ते धरण पळाले. हो बरं, शाल राहिली खुटीवर, हातात काय आलं, गोदड. ते कोणाचं, जनाबाईची गोदडी. गोदडी म्हणजे आपली गोदडी नव्हती, हे दसरा तर तो दसरा पिळलेली. आपल्या गोदड्या म्हणजे काय असतात, गोदडी. गोदडीची उपण खूप, गोदडीचं आता महत्व आहे, आता ते आपल्याला सांगायला वेळ नाही, ज्याला जाऊ द्या. भगवंताची गोदडी हातात आली, भगवान पळले आणि गोदडीच्या अंगावर घेऊन उभा राहिले. आता मंदिर उघडायच्या आधी आत जावं लागलं. हो पुजाऱ्याने मंदिर उघडल्याबरोबर तर काय दिसली देवाच्या अंगावर, राती म्हणला म्या सोन्याची शाल, दागिने. बरं हे ठोकली बोंब पुजाऱ्याने लगेच, मंदिरात चोरी, मंदिरात चोरी, मंदिरात चोरी. हो पांडुरंगाच्या मंदिरात चोरी. कोणाचं धाडस आहे देवाची चोरी करायचं. हो सगळं पंढरपूर जमा झालं. पंच कमिटी, पंढरपूर ते पंच, शासन काय, शासनच पंच. हो ठरलं महाराज, जोपर्यंत मंदिरातल्या चोरी सापडत नाही तोपर्यंत मंदिरातली पूजा होणार नाही. ठरलं चोर सापडून ना, पहिला चोर देऊ त्याला शिक्षा आपण, आणा चोर सापडून. महाराज सगळे पार्श्वत फिरले, येन केन प्रकारेनं कुठंच नाही. ते जनाबाईच्या घरात सापडलं. खोली आपली येडीवाकडी खोली पत्र्याची, जनाबाईची. देवाची शाल बी सापडली, दागिने बी सापडले जनाबाईच्या खोलीत. आता मग जशी हवा आहे तशी लोक उपनीत असतात. आणि जनाबाईच्या खोलीत सापडल्यावर सारं पंढरपूर जमल्याला महाराज तमाशा बघायला. मग कुणी बिन कसलं बी आपल्या तोंडाची हवा. हो 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 मग आणि चोर सिद्ध झाला ना महाराज जनाबाई. मग काय महाराज, हा बघा बघा यांची शकल, गंधच काय लावते, भजनच काय करते, नामदेवाच्या घरी दाशीच काय करते, देवाची ह्यासाठी झाली काय. आणि देवाची चोरी केली आज जणे, देवाची, सामान्य गोष्ट आहे. आणि ह्याच्यासाठी सेवा करती. गंधावाला, माळीवाला नुसता धाब्या पुढे उभा बी राहा. बर इकडं का तुम्ही, इकडे पोहोचले का. अरे तहान लागली रे, बाटली तर घेऊन दे पाण्याची. महाराज हो असे माणसं फक्त सापडा. मग कसला बी कशी हवा घालतो बघा तोंडाची. जनाबाईला म्हणजे, हे जनाबाई हे तुझे काम, चोरी केली तू, चोरी देवाची.
आता जनाबाई म्हणली मी चोरी केली का नाही केली त्याला मलाच माहिती. आता मी किती ओरडून सांगितलं की बाबा हे मी केलंच नाही, कोण मानीन माझं, कोण ऐकन. कारण चोरी सापडली घरात, दागिने सापडले, गोधडी ते शाल बी सापडले, कोण ऐकलं. आता मंजूर आहे म्हणली मला, काय शिक्षा द्याल ती भोगायला मी तयार आहे. लोक म्हणले भगवंताचा अपराध आहे, परत कोणी पंढरपुरात अशी चोरी करू नये म्हणून शिक्षा चांगली द्या, अशी शिक्षा द्या की सर पंढरपूर पाहिजे. ठरलं महाराज, ठरली शिक्षा. म्हणली जनाबाईला आता सुळावर द्या, देऊन टाका सुळावर. सुळावर देणं म्हणजे काय माहिती का तुम्हाला? सुळावर देणं म्हणजे असं खाली लाकूड असतं, मोठं लाकूड, असं जेवढं झाड उभा करता पुरायचं खाली लाकूड, आणि असं एकदम निमुळतं वर अंकुचीदार टोक, वरच्या बाजूला अर्ध्यातून त्याला लोखंड लावलेलं, हो, आणि वर एक आणि दार बाणासारखं टोक, हा, आणि त्या बाणावर बसवलं जातं आणि तो अंगातून सुळ असा डोक्यातून बाहेर निघतो, त्याला म्हणतात सुळावर देणं. ठरलं महाराज, सुनाबाईला सुळावर द्यायचं ठरलं. हा पहिल्यापासून ती भारतवर्षातली काय पद्धत आहे, ज्याला फाशी होते, ज्याला सुळावर दिलं जातं त्याला अंतिम इच्छा विचारली जाते. जवळ जाणे, काय तुझी शेवटची इच्छा आहे? जनाबाई म्हणते माझी शेवटची इच्छा काहीच नाही, फक्त मला त्याच्याकडे एकदा घेऊन चला, डोळे भरून एकदा पांडुरंगाला बघू द्या. आणलं महाराज देवापुढं आणलं. तो आणल्याबरोबर जनाबाईचं लाल बुंद झालेला तो चेहरा, डोळ्यात आग उतरलेली, आणि देवाकडं असं बघितलं. देवाकडं बघितलं तर टपकीने देवानं असं खाली बघितलं. जनाबाईच्या नजरेला नजर भिडायची हिंमत होईना देवाची. का करतो असे काम तू? खाली मान घालायची का केले? कशामुळं केले? जनाबाई देवाला बोलते, देवा आता चोरी कुणी केली, कशामुळं केली, काय केली हे मला सिद्ध करत बसायचं नाहीये. चालले म्हणली मी आता सुळावर, जाते सुळावर. अपराध सांग माझा काय, सांग माझा अपराध काय. जनाबाई म्हणली आता नाही बोलणार तू, पण तू जितका वरून काळा आहे त्याच्या आतून डबल काळा आहे. गाठ आहे तुझ्याकडं, गाठ. बोल ना आता, बोल ना, का दात खिळी बसली तुझी? कोणी केलं सांग, तू सांग या लोकांना, सांग कुणी केलं. नाही बोलला. चालले म्हणली मी सुळावर. ऐक म्हणली, कान उघडे करून ऐक म्हणली जरा. या पंढरपुरात तुझ्या कोणी येणार नाही, वस पडन तुझं पंढरपूर वस. आता बाया माणसाचे शब्द, कोणी नाही यायचं पंढरपुरात. का नाही येणार पंढरपुरात? कशाला येईल रे? नामदेवासारख्या संताची सेवा करून आणि तुझ्यासारख्या पांडुरंगाची सेवा करून आता भर बाजारात मला लोक सुळावर टांगतील. आणि पांडुरंगाची सेवा करून, संताची सेवा करून सुळावरच जावं लागतंय. कोण तुला मानीन आणि कोण तुझ्या पंढरपुरात येईन? कोणी नाही यायचं तुझ्या पंढरपुरात. चालले बरं म्हणली तू हे माझ्यासोबतच केलं असं नाही, अनेक भक्तांविषयी तू असंच वागला. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. थोर त्याचा बहुमान वाढविला, थोर त्याचा बहुमान वाढविला, थोर त्याचा बहुमान वाढविला, थोर त्याचा बहुमान वाढविला. जीवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. तू अन्याय माझ्यासोबतच केला असं नाही. 7-12 काढला, 7-12, 8 बी काढला, 7-12 बी काढला. अरे माझ्यासोबत वागला असं नाही. पुण्यवंत पाताळ, तो कोण पुण्यवंत? राजा बली. भागवतात कथा आहे महाराज. राजा बलीने काय केलं? तुझं केलं होतं काय सांग? तू त्याच्या दारात गेला भीक मागायला.
पात्र घेऊन गेला. दे म्हणला काहीतरी मला. तुला कुठं काही उरलं नव्हतं, तिथं गेला. बरं गेला तर गेला. बलीचा गुरु शुक्राचार्य महाराज बलीला सांगितलं, हे बली, या बटुकला काही देऊ नको. नको देऊ, हे तुला छेडण्यासाठी आलाय. पण महाराज बघा ना, बलीची श्रद्धा किती आहे. आपल्या गुरुचं नाही ऐकलं महाराज, नाही ऐकलं गुरुचं शाप देऊन गुरु निघून गेले, नाही ऐकलं म्हणून. गुरुचं नाही ऐकलं, पण तरी याला दान दिलं. बरं दान दिलं तर दिलं, पण तो काय केलं त्याच्या संग, काय काय केलं तू व्यवहार त्या संग चांगला केला. त्याच्या मस्तकावर पाय दिला, त्याला पातळात येऊन घातलं. तुका म्हणे बळी जीव दिला पाया बळी, जीव दिला पाया बळी, जीव दिला पाया. हो तुका म्हणे बळी जीव दिला पाया बळी, जीव दिला पाया बळी, जीव दिला पाया बळी. महाराज त्याच्यावर तू हा अन्याय केला. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. सुदामाला तुझ्यासारखी सुदामपुरी दिली, नगरी दिली, द्वारका सोन्यापुरी. चोरट्याचा बहुमान वाढविला. चोरट्या म्हणजे वाल्या, नुसते जानव्यावाले जितके ठोकले होते. आणि जानव्यावाले म्हणजे नुसते बामण. आणि बामण मारला तरच खडा टाकायचा रांजात. रांजून बी केवढा होता माहिती का, खडा बी केवढा, खडा मोरी एवढा, आणि रांजून केवढा 10 घागरीचा 5 घागरी. त्या रांजातून हत्ती फिरून यायचा, एवढा रांजून होता. असे किती रांजण भरले होते. जानव्यावाला मारला तरच खडा टाकायचा, नाही तर नाही. ते वाल्या इतके त्याने त्या वाल्याचा चोरट्याचा बहुमान. वारे वा तुझा दरबार. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. कर्णाचा अपमान केला की नाही. दान शुरात फक्त कर्ण आहे, त्या कर्णाचा तो अपमान केला. आणि आज मला या भर सभेत पंढरपुरात सुळावर चालले म्हणले, चालले सुळावर, घाबरत नाही म्हणले मी मरायला, चालले सुळावर. महाराज पण देवाकडे बघितलं ना, अशा शिव्या दिल्या महाराज. बाय माणसाच्या शिव्या, तुला चावला साप, तुला उठला गोळा, तुझी झाली रानरणकी, तुझं निघलं मड, तुला पाहून काळ रड, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या. अशा शिव्या दिल्या. खाली मान घालून देवाने गप्प ऐकल्या, गपचीप ऐकल्या. काय करावं आता. जनाबाईला राग चालला होता. गेल्या महाराज जनाबाई, हाळ आलाय चोरीचा, फासा सुळावर द्यायचाय. काय जनाबाईवर बेतली असेल. होव्या गावोनी स्वरात, दाशी जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्रीहरी. आर चोरीचा माझ्यावरी, आर चोरीचा माझ्यावरी, आर चोरीचा माझ्यावरी, आर चोरीचा जनाबाईवर आलं. काय विशेष आहे. अशा या जनाबाई देवाला बोलतात, असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळा, गाव करे पूजा रे मद देते सुळावर. कुठे गेली तुझी जादूगिरी, चोरीचा माझ्यावरी, आर चोरीचा माझ्यावरी.
कशाला आगाऊपणा करावं बरं स्वर लागा ना कुठं कशात जमाना तरी आळ चोरीचा देवावा महाराज जनाबाई सामान्य गोष्ट आहे. ह्या जनाबाई पण सुळापशी नेला सुळापशी ने गेल्या सुळावर वाळवंटात सूळ उभा केलेला सुळाला स्पर्श केला. सुळाला स्पर्श झाल्याबरोबर सूळ वितळला आणि चंद्रभागेत पाणी लोखंड वितळून पाण्यासारखा वाहून गेला. त्या वाळवंटामध्ये जनाबाईचा जय जयकार झाला. बोल जनाबाई महाराज. आणि जे लोक उलट बोलायचे ते म्हणले खरे जनाबाई अशी असू शकत नाही. जशी हवा आहे तसे लोक उपनीत जशी हवा आहे तशी. हे जनाबाईचा भगवंताने परीक्षा घेतली तर कॅरेट 24 कॅरेट सोनं आज बी चमकताय. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ह्या भक्ताची कीर्ती अजरामर आहे. विठ्ठला विठ्ठला संत आहे सामान्य गोष्ट आहे. महाराज ही परंपरा आहे. परंपरेचे संत किंमत आहे का नाही. आज 200-250 वर्ष झालं सद्गुरू रामबाबाला आज आहे का नाही. शरीर नसलं म्हणून काय झालं पण कीर्ती आहे. त्या परंपरेचं पाहतो मी. रामबाबा गोपाळ बाबा येसू बाबा किसन बाबा लक्ष्मण महाराज ही सगळी परंपरेला किंमत आहे. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत ही परंपरा आहे. आणि तोपर्यंत त्या परंपरेला किंमत आहे. त्या साधू संताला किंमत आहे. त्यांनी सेवा केली. गुण असो अपराध असो दोष असो पण संताची सेवेला किंमत आहे. परंपरेला किंमत आहे. सामान्य गोष्ट आहे. महाराज आता तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. हो थोरला गड थोरलं संस्थान आज बी किंमत आहे. आम्ही आता त्या दिवशी विचारलं लोकांना म्हणून सांगा थोरला आहे का नाही सांगा. हो थोरला आम्ही तर आता आलो 4 वर्षापासून. हो थोरला गडात तुम्ही मानच होता. पैठणला सुद्धा आता या वारकऱ्याला विचारा. हो नाथ आतले नाथ बाहेरचे नाथ षष्ठीच्या दिवशी प्रदक्षिणा निघाले. रामगडच्या झेंड्याचा पहिला मान. हो त्या नाथाने वर हात करावा सगळ्यांनी. हो रामगड आला का चोपदाराने सांगावं आले. पहिला मान झेंडे करायचा दिंडीत ना षष्ठीच्या दिवशी पैठणला रामगडाचा मान. महाराज मुंगी आपेगावपर्यंत दिंडी जाते मुंगीला. तिथं सुद्धा आमच्या लोक सगळ्या गाव मुंगीतल्या लोकांनी सांगितलं दिंडीच नव्हती या मार्गात तेव्हा रामगडची दिंडी यायची. पंजोबापासून आमच्या लोकांनी रामगड आता तिथं किती का दिंड्या जातात पण रामगडच्या दिंडीचे लोक वाट पाहतात. परंपरा आहे आणि ती परंपरेची सेवा महाराज खूप भाग्यानं असते आणि खूप सायासानं अट्टहासाने तुम्हाला हे सगळं दिसतंय. पण रात्र दिवसचा आमचा महाराज हे पहा किती सगळेच भक्तगण त्याग पहा प्रत्येकाची सेवा पहा. हाच गावागावातून महाराज पंढरपूरच्या बांधकामासाठी अशी लाखाने लोकांनी रुपये देणगी उगा दिली का. सेवा चालू यथायोग्य चालू आहे. आणि सगळ्याला माहिती ही सेवा फक्त आपल्यासाठी आहे. किती गावाची यादी सांगू तुम्हाला. आत्ता बऱ्याच गावची मंडळी इथं बसलेत. 20-20 लाख 25-25 लाख पंढरपूरच्या बांधकामासाठी लोकांनी दिलेत. तसं पेंडगाव राहिले मागं पण आता कवा बघत ते कोणाच नव्हता. नाही पेंडगाव जरा गरीब गाव आहे नाही का. जावा दे साहेब विठाला विठाला. सेवा कशासाठी सेवा आहे महाराज. आता एकाच मजल्यासाठी एक मजला बांधायला कमीत कमी 3.5 कोटी रुपये लागतील. एकच मजला बांधायला. 2 मजल्याचा प्लॅन आहे वरून पण एकच मजला आपण करणार आहे तयार. कुठून एवढे पैसे आणणार आहे. गडावरचं काम चालू आहे. पंढरपुराचे महाराज एवढे लोक दिंडीत असतात. 5,000-6,000 लोक दिंडीत चालतात. कुठे जाणार कुठे राहणार आपण. आपल्या भक्तांच्या व्यवस्थेसाठी सगळ्यांसाठीच आहे. म्हणून आपण हे सगळं करतो. ही सेवा जनता जनार्दनाची सेवा आहे. आम्ही काय नाही आमचं काही नाही. हो आम्ही काय किस झाडके पत्ते साधू संतांची सेवा आहे तोपर्यंतच आपलं शरीर आहे. काय कामाचं आहे आपलं. काहीतरी यातून सेवा घडावी या शुद्ध अंतकरणातून येतो. काय कामचं काय सांगा बरं तुम्ही. आम्ही काही नाही करून घेतात फक्त तेच आपण निमित्त मात्र आहे. ते जसं आपल्याला पळवतात जसे आपल्याला बुद्धी देतात जसं आपल्याला वागून घेतात जशी आपल्याकडून सेवा करू तशी आपण सेवा करतो. आपलं काय सांगा तुम्ही. आपलं काही नाही बघा. सेवा करून घेणारे ते त्यांच्यामुळंच हे सगळं चालतं. सद्गुरूंचा आशीर्वाद साधू संतांचे आशीर्वाद पूर्वंपार आम्ही केलं असं काहीच नाही. जे आहे ते रामबाबाचं आहे. जे आहे ते संताचं आहे. जे करतात ते सगळं त्यांचंच आहे. जनता जनार्दनाचं आहे. किती सेवा करावी. आता गडावर नुसता सप्ताह तर महाराज गावगावच्या महिलानं सगळं पटांगण साफ केलं. वाढायला सुद्धा हे कमी पडायचे तर महिलांनी वाढावं.
स्वयंपाक सगळी सेवा, किती गावगावच्या पंक्ती, एक पंगत नाही की अशी आली नाही म्हणून नाही. हो, काय भाकरी करतात आमच्या मायमाऊल्या, सुंदर गोड. घरून जेवून बी आले ना माणसं, आपण म्हणा अरे जेवा ना, आले तुम्ही आता जेवण करा ना. नाही बाबा जेवून आलो तर आम्ही. अरे पंक्तीला तर बसून बघा, पंक्तीला बसलो की 3 भाकरी खातंय. काय असते आपल्या भाजीला सांगावर तुम्ही? काहीच नसतं, पण खातात का? गोड गोड लागतं, प्रसाद आहे. मला ज्या दिवशी पंगत असते मायमाऊल्या प्रेमाने भाकरी करते, खूप प्रेमाने, खूप खूप प्रेम टाकून. हो, आज गडावर पंगत आहे, भाकरी द्यायची आपल्याला, सकाळ धरून तयारीत असते. हो, भाकरी द्यायची, भाकरी द्यायची, भाकरी द्यायची. हो, एवढ्या प्रेमानं भाकर असते. हो, अशी चुलीवरची भाकरी पटांगणात बसलेली आमची मायमाऊली खूप प्रेमानं, खूप अंतःकरणातून त्या भाकरीला प्रेम लावलेलं. चुलीवर भाजलेली भाकर अशी पुढच्या तोंडाला फिरून 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 भाजलेली भाकर, अशी भाकर फुगते मस्त कडक भाकरी. हो, आताच्या महिलाच्या भाकरी फुगत नाही, करणारीच फुगते, तो भाग वेगळा. कच भाकर फुगते, कडक भाकर. हो, आणि एकदम प्रसाद मस्त. हो, चवदार भाकर लागते. मग तुम्ही म्हणता घरी का म्हणून चवदार लागत नाही? ज्यावेळेस घरची भाकरी केली तेव्हा तंबाखू खाऊन केली. बऱ्याच महिलाला भाकरीला बसायच्या अगोदर चुचुना लावायची सवय तंबाखूला. बरं, जी तंबाखू खाऊन भाकरीला बसली ती थुकायला उठते का? खरं सांगा बरं, उगाच तसलं लबाड बोल नका. जी होय होय बंडू मला सांगा बरं, जी तंबाखू खाऊन भाकरीला बसली ती थुकायला उठते का? कवाच नाही, तिथंच चुलीत पिचकारे हाणती. हा, अवघड काम. आणि गोट्यावरून टाकली तर टाकली खाली, काही काटोटीत, काही तव्यावर, काय गेले ते गेले खाली. काय स्वच्छ अंतःकरणातून केलेलं प्रेम, म्हणून भाकरी चवदार लागते. ह्या मायमाऊलीचं प्रेम आहे, त्या भाकरीत होतेलं प्रेम असतं. साधूचा प्रसाद, साधू संतांच्या दारात गेल्यावर काय मला प्रसादच होत असतो. प्रसाद आपल्या जीवनात प्रसाद, प्र म्हणजे प्रत्यक्ष, स म्हणजे साक्षात, द म्हणजे दर्शन. प्रत्यक्ष साक्षात दर्शन त्याला म्हणतात प्रसाद. विठ्ठला विठ्ठला. साधू संतांचे आशीर्वाद असतात. म्हणून प्रल्हादाचं उदाहरण, जनाबाईचं उदाहरण असेल, पांडवाचं उदाहरण असेल. हो, अजून एका भक्ताचं उदाहरण अभंगाच्या 3ऱ्या चरणात दिले. सुदामा ब्राह्मण दरिद्री पिढीला, सुदामा ब्राह्मण दरिद्री पिढीला, सुदामा
जसं पांडवाचं उदाहरण सांगितलं तुम्हाला, प्रल्हादाचं सांगितलं, जनाबाईचं सांगितलं, अजून एक उदाहरण आपल्या समोर प्रस्तुत आहे, ते म्हणजे सुदामाच. सुदामा ब्राह्मण, दारिद्र्य पिढीला पण नाही विसरला पांडुरंग. किती विशेषता. दारिद्र्य दुःख आहे पण विसर पांडव भगवंताचा नाही. किती विशेषता. खुश झालेला ब्राह्मण. श्रीमद भागवतात श्लोक आहे महाराज सुदामाविषयी. कृष्ण शाची सखा ब्राह्मणो ब्रह्मवित्तमाहा विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिय. भागवतात सुद्धा मला दरिद्री कुठंच नाही म्हटलं. कृष्ण शाची सखा, भगवंताचा लहानपणीचा सखा. सखा म्हणजे सखेलती सखादती इति सखा. लहानपणी सोबत खेळलो, सोबत खाल्लं, सोबत कुदलो, खेळलो, बागडलो, त्याला म्हणतात सखा. सुदामा भगवंताचा सखा आहे, लहानपणीचा मित्र आहे. किती विशेष आहे. एक द्वारकाधीश, सोन्याची नगरी, आणि एक खायला नाही. महाराज एक दिवशी संत मंडळी आले, सुदामपुरीत आले, साधू आले, भजन करीत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. भजन करीत 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 संत आले. सुदामाचं भक्ताचं घर दिसलं, थांबले थोड्या वेळ तिथं. हो थांबले. माई जरा पाणी घ्याता का? दिलं माईनं पाणी. हो. भोंदू साधू वेगळे आणि संत वेगळे. बिचारे संतच होते, काही लुटायला येतात, लुटायला. माई जरा पाणी देता का? हा बसा ना बा, बाहेरच बसा, पाणी देते. लुटायला आलेले. वा बाई काय तुमचा स्वभाव आहे. वा वा वा. बाईला वाटतं आता मी लयच करणाच. वा वा लय स्वभाव चांगला. हा बाई तुमचा स्वभाव खूप छान आहे. मग त्याने गप्प बसावं, त्याच्यापुढे गप्प बसत नाही. वा वा बाई तुम्ही सगळ्यासोबत चांगल्या वागता पण तुमच्यासोबत कोणीच चांगलं वागत नाही. ती म्हणते बसा बाबा चहा टाकते. खरे खरे. हा मला लय सांगतो असलं सांगायचं नाही पण ते येतच माझ्याकडे परत फिरून फिरून. बाई माता पाणी दिलं. कोण आहात? सुदामजीच्या आम्ही पत्नी आहोत. सुदामा चांगले सुदामा, सुदामाच्या पत्नी आहात तुम्ही? महाराज घरातली अवस्था बघितली, दीन दुखीन. त्या संताने सांगितलं तुम्हाला माहिती नाही, तुमचा पती कृष्णाचा मित्र आहे, द्वारकाधीश कृष्णाचा लहानपणीचा सखा आहे, त्याची सोन्याची नगरी आहे. तुम्ही खायला. सुदामाच्या पोराला पत्नीचं नाव होतं सुशीला. उपवास आहे म्हणून, एकादशी म्हणून पाणी पाजून घटा घटा लेकराला पाणी पाजून पोरं झोपू घालायचे, खायला नसायचे, चूल पेटत नव्हती. पोरांनो आई म्हणे, आई अगं काही खायला मिळेल का? पोरांनो आज एकादशी आहे, झोपा, पाणी पिऊन झोपा. ती अवस्था बघितली आणि ते संताने सांगितलं द्वारकाधीश कृष्ण तुमचे पतीचे मित्र आहेत. अजून आपल्या बायकोला सांगितलं नाही, आपल्या बायकोला सांगितलं नाही, द्वारकाधीश कृष्ण मित्र आहेत म्हणून. बघा किती विशेष आहे. हो आपलं वेगळं आहे. बळच स्टेजवर यंगत आहेत लोक. खाली उतरा नाही, बळच स्टेजवर यंगत आहेत. पुढारी आलेले असं खाली उतरा खाली उतरा, बळच यंगत आहेत. हातात हात देऊन बळच फोटो काढ, फोटो काढ, फोटो काढ. आणि तो फोटो आणून बैठकीत लावते की येणाऱ्या जाणाऱ्याला कळाव की आमचा परिचय. सुदामा वैराग्यच त्याला म्हणतात. आपल्या पत्नीला सुद्धा नाही सांगितलं एवढा मोठा कृष्ण माझा लहानपणीचा मित्र आहे. काय विशेष आहे महाराज. माझी इच्छा आहे, जा ना तुमच्या मित्राला भेटायला जा. काय घेऊन जाऊ गो सुशीला? भीक मागायला जाऊ त्याच्या दारात? मित्राकडे गुरुकडे रिकाम्या हाताने जाऊ नये. काय घेऊन जाऊ मी त्याला? सांग काय नेऊ? म्हणली मी व्यवस्था करते. 2-3 घरून महाराज असे मागून आणले ते तांदूळ. हो बांधायला सुद्धा काही नाही. एक फाटकं फडकं डबल टिबल केलं, गाठ मारली, सुदामानाशी बगलात मारली. नित्यो जातो, तुझी इच्छा आहे तर जातो भेटायला. सुशीलाच्या मनात एकच, गेले तर 2-3 साड्या तरी घेऊन येतील, वस्त्र नाहीये, 2-4-8 दिवसाचं राशन पाणी तरी घेऊन येईल, घरात चूल पेटन, असा भाव सुशीलाच्या मनात आहे. निघाले महाराज सुदामा. दूर नगरी बड़ी दूर नगरी, कैशी आऊ रे कन्हैया तेरे गोकुल नगरी. दूर नगरी
मजल दर मजल मुक्काम दर मुक्काम करत सुदामा निघाले. द्वारकेत जाऊन पोहोचले. द्वारपालाने अडवलं वगैरे वगैरे. अरे इथं कन्हैया कुठे माझा कन्हैया कुठे राहतो. आता द्वारकेत कन्हैयाला कोण ओळखील. कन्हैया अरे म्हणले ते कन्हैया. आता सुदामाला आपली लहानपणीची बात होती कन्हैया कन्हैया. आता ते द्वारकाधीश झालेत. हो सिंहासनावर बसलेत मोठ्या सिंहासनावर. आता कन्हैया नाही. इथं कोण कन्हैया. म्हणजे इथं कोणी कन्हैया राहत नाही आमच्या द्वारकेत. अरे म्हणजे काही गली नंबर मोहल्ला नंबर सांग काही पत्ता सांग मग तरी कळण. हो अरे तू आमच्या कन्हैयाला ओळखत नाही. सर्वेश्वर आहे तो इथलचा मालक. म्हणले आमच्या द्वारकाधीश प्रभूची तर बात करत नाही. अरे तेच म्हणजे कन्हैया नाही ओळखीत. म्हणले आम्ही तर कोणी द्वारकेत. हो कन्हैया तिकडे तुमचा गोकुळात होता. हो इथं म्हणले इतकं बारीक नाव नाही. लय मोठं नाव झालं म्हणले त्यांचं इथं आलं. हो ह ब प श्री महामंडलेश्वर ह ब प पो गो. एवढं मोठं नाव झालं म्हणजे कन्हैया काय म्हणले असं. कन्हैयाला कोणी ओळखत नाही म्हणजे असं. तर तुला समजलं म्हणजे काय म्हणायचं. आज जाता येणार नाही. मग निरोप द्या माझा सुदामा आलाय म्हणून सांगा. लहानपणीचा मित्र महाराज गेले. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो सर पे सुदामा गरीब आ गया है. सर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो सर पे तुम्हारे गरीब आ गया है. सर पे तुम्हारे गरीब आ गया है. अरे द्वार सांगा जाऊ निरोप. गेले महाराज द्वारपालात गेले. प्रभूला विनंती केली. प्रभू ब्रह्मादिक देवता तुमच्या दारात आलेत पण आज महात्मा आहे तो एकदम तेजपुंज आहे. कोण आहे कसा दिसतो. धोती फरतीशी शिरटी दुपटी. बतावत आपण नाम सुदामा. सुदामा नाव ऐकल्याबरोबर सिंहासन भगवान खाली सुनते ही मोह लगाया गले को सुदामा ने दौड़े चले आए. लगाया गले द्वारपालो कन्हैया से कह दो सर पे सुदामा गरीब आ गया है. सर पे सुदामा गरीब आ गया है. द्वारपालो कन्हैया से कह दो. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो सर पे सुदामा गरीब आ गया है. सर पे तुम्हारे गरीब आ गया. नाव ऐकल्याबरोबर भगवान परमात्मा सिंहासनावरून खाली कुदले. एकदम उडी मारली. सुदामा 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 करत एकदम महाद्वाराकडे धावले. सुदामा नंगे पाव पादुका घालायचे विसरून गेले. ए सुदामा. आणि सुदामा तिकडे दारात शंका कुशंका मनात यायला लागल्या. ओळखतो की न ओळखतो. लहानपणीचा मित्र आहे. आज बोलवतो की न बोलवतो. उगं चालू याच्या दारामध्ये. हो शंका कुशंका मनामध्ये सुदामाच्या खूप येऊ लागल्या. हो एकदम भगवान तिकून नंगे पाव धावताना बघितले. सुदामा सुदामा. सुदामा इकडून धावले. हो दोन महाराज भक्त दोन देवभक्ताची कस करून एकमेकाला मिठी मारली. आलिंगन दिलं. बोलता कोणालाच नाही आलं. दोघांच्याही डोळ्यात आसव पाणी. कंठी प्रेम दाटे. नैनी नीर लोटे. हृदयी प्रगटे रामरूप. ही अवस्था झाली. कस करून मिठी मारली एकमेकाला. बोलता कोणालाच नाही आलं. कंठ आवृद्ध झाला. आपल्या हातावर सुदामाचा हात पकडला. महालामध्ये घेऊन आले. सुदामा ए सुदामा. आपल्या सिंहासनावर बसवलं. आपल्या जागेवर बसवलं. बस सुदामा. आणि भगवान सुदामाच्या तलव्यापाशी बसले. पायापाशी बसले. रुक्मिणी जा पाणी घेऊन या. मला या भक्ताचे चरण प्रक्षालन करायचे. रुक्मिणी जा. रुक्मिणी म्हणते हजारो दास दास आहेत पण काम मला सांगितलं. विशेष असलेली विभूती कोणतरी.
रुक्मिणी पाणी घेऊन येऊस तर काय झालं माहिती आहे तुम्हाला? भगवंताने आपलं मस्तक सुदामाच्या चरणावर टेकवलं. पाण्याची गरज नाही लागली. पाणी परात को हात नाही छो, नैनन केजल सोपगत होय. एवढे भगवान परमात्मा रडले की सुदामाचे चरण प्रक्षालन झाले, धुतले. सुदामाचा हात असं, सुदामाचा पाय असा हातावर घेतला. अनेक प्रकारचे फोड येऊन फुटलेले होते, अनेक प्रकारचे काटे रुतले होते. सुदामाची अवस्था बघितली. सुदामा, अरे असं कसं झालं सगळं? का नाही आला तू माझ्याकडे? का नाही आला? सदा भजनामध्ये तल्लीन राहिलेला सुदामा सुंदर स्नान केलं, घातलं, सुंदर वस्त्र परिधान केली आणि सुदामाला एका सुंदर शयनगृहामध्ये झोपू घातलं. मग भगवान मागून गेले, विचारलं आणि सुदामाचे चरण चेपू लागले. सुदामा असा अंग चोरून बसलेला, एवढी मोठी द्वारकापुरी, स्वतः देव सेवा करतोय असं अंग चोरून बसलेला. काय करावं, साक्षात देव आहे. चरण दाबू लागले भगवान आणि मग विचारलं सुदामाला, सुदामा आज कसं काय द्वारकेला येणं झालं सांग बरं. मग विचारलं आज कसं काय येणं झालं. आपलं वेगळं आहे, तिकडून पाहुणा दिसला की इकडं कुंकड, अरे त्याला येऊन तिथं खरतो, जवळ तर येऊन दे, चहा पाण्याचं तर नंतर. इकडे कसं काय येणं केलं? त्यावेळेस सुदामाने सांगितलं, कन्हैया खरं सांगू, तुझ्या भाभीनं आठवण केली, वहिनीनं, म्हणून येणं झालं. म्हणजे वहिनी कशाची वहिनी? म्हणजे वहिनी म्हणजे काय? म्हणला तुझी वहिनी, लग्न झालेलं आहे, लेकर आहेत, वहिनी. वहिनी म्हणजे लग्न केलं? ओहो, आणि लग्न केलं मग मला का नाही बोलवलं? हे बघ म्हणजे आमच्या बामणाचं लग्न कोण्या बोळीत होतं, कोण्या घ्यायचं, आमचं काय साधं सुद्धा लग्न असतं. आमचे लग्न जास्त मोठाले होत नाहीत, माहीत होत नाहीत कोणाला. म्हणजे असं मग मला का नाही बोलवलं? साधं साधं लग्न होतं. बरं ठीक आहे. मग वहिनीनं पाठवलं म्हणल्यावर वहिनीने काहीतरी खायला. आता सुद्धा मला वाटलं एवढी याची द्वारकापुरी, सोन्याची नगरी आहे, आणि 3 घरून मागून आणलेले तांदूळ, काय असेल ते पोहे तांदूळ, काय असं कसं देऊ मी याला? याचं ऐश्वर्य बघून देऊ कसं? महाराज जसा गीतेमध्ये श्लोक आहे तसाच भागवतात श्लोक आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम. भगवंताने सांगितलं सुदामा संकोच नको करू, जे असेल ते देऊन टाक, दिला असेल तर दे, संकोच नको वाटून दे. पण तरी महाराज सुदामा बगलात गाठ मारलेली, ती 3 पोह्याच्या अशी दाबून धरलेली दिसू नये. हो म्हणजे काही नाही दिलं वहिनीनं. खोटं बोलला, नाही दिलं म्हणले. काय नाही दिलं? काय भगवान म्हणले मी आल्यापासून बघतोय हात का म्हणून असा धरला. म्हणले मी लांबून पायी आलो, माझा हात दुखतोय. भगवान म्हणले मी किती उलट करतोय, तुझा हात दुखतोय, मी पाय चेपतोय, माझ्याकडे हात घे, अशी मालिश करतो, एका मिनिटात हात ठीक करतो. म्हणजे असं भगवान सुद्धा म्हणला तुझ्या पाय पडतो का नाही, माझ्या हाताला हात लावू नको. भगवंताने असा हात धरला, झटका मारला आणि ती पोटली काढून घेतली. गाठ सोडली. सुदामा लज्जित झाला, अशी मूठ भरली. वाह, सुदामा मुखामध्ये सोडली. पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे, एका लोकातलं ऐश्वर्य भगवंतानं सुदामाच्या झोळीत घातलं. दुसरी मूठ घेतली की भागी भागी रुक्मिणी आले. आता सगळं सुदामाला देऊन का स्वतः सुदामा होता? महाराज नवरा कोणाला काही द्यायला लागलं की टपकलीच मध्ये. तेवढ्या कामाला लय पक्क्या. नवरा आपला मोकळा म्हणायचा, नाही हा
म्हणतो आज आहेत का रे बैल मोकळे? आहेत नाही मग बैल तिथंच बांधलेत, काय मारित नाही सोडून. हा तुमचं असलंच आहे पहिल्यापासून सगळं. भोळा महादेव बघा कवा टाकतो का बैलाला पिंडी सोडतो का कवा पाणी जा बैल नाही फुकाट आहेत काय बैल. काही मागायला आला की मध्ये टपकल्यात. हा असून तर पहिल्यांदा ह्यांना जर विचारलं तर ह्या म्हणतात नाहीच, तरी कडे माणसाला विचारावं लागतं. त्यामुळे हो सुदामदेव मध्ये टप रुक्मिणी एवढ्या मोठ्या साधूचा प्रसाद आम्हाला मिळू द्या ना म्हणून घेऊन गेली. सगळं ऐश्वर्य संपन्न देत असताना सुद्धा आडवी पडली रुक्मिणी वगैरे. तुम्हाला माहिती आहे विश्वास. अरे म्हणले सगळा विषय कन्हैया सगळं खरं आहे, पण माझं विचारलं तुझं लग्न झालं का नाही? आता म्हणले तू माझ्या घरातच बसलास, विचारतो कशाला, भेटच करून देतो. ज्या लहानपणीच्या गप्पा झाल्या महाराज यांच्या, खूप गप्पा. आता दोघंच मित्र लहानपणी एका खोलीत भेटल्यावर काय लई आवाजावं असतं काय मग लय अवघड खेळ असतो. केवढे म्हातारे आता 80 वर्षाचे काय माणसं असू द्या, लहानपणीचा मित्र असू द्या सखा, काय आपण त्या वरच्या येरीत पोहायचो, त्या नदीला पोहायला जायचो, तू तिकून म्हशी आणायचा, मी कोण शेळ्या आणायचो, त्या आपण नदीला पोहायचो, चड्ड्या बी नव्हत्या आपल्याला तेव्हा. लहानपणीचा मित्र भेटला मजा असते, ते खूप मजा असते. हो ते लहानपणात विसरून जातं माणूस. हो मग यांच्या लहानपणीच्या गप्पा सुरू झाल्या. आपण गुरुजीच्या आश्रमात भगवान म्हणले मग आपण एक दिवशी समिधा आणायला गेलो, पाऊस आला, गुरुबाईने चणे दिले होते. सुदामा वरच्या फांदी बसून एकट्यानेच खाल्ले का नाही? मला माझी पोलपट्टी खोडू नको, त्याच्यात तर हे भोगतोय म्हणले मी, हे जे दारिद्र्य आहे त्याचं भोगतो म्हणले, तुला चणे दिले नाही एकट्याने खाल्ले. हो म्हणून महाराज लहान मुलाला म्हाताऱ्या माणसाला सोडून काही खात जाऊ नये. हा दार लावून तर खाऊच नाही. त्याचे परिणाम भोगतोय रे मी. बरं सांग बरं का कुठे तुझं कुठे वहिनी तुझी? अरे वा बरी याद केली आता. ए रुक्मिणी सगळ्याला बोलून आण सगळ्याला बोलून. मध्ये सिंहासन मांडलं, भागी भागी ए चला सगळ्या जणीने साधू संताला नमस्कार करा, चला लाईनने उभे राहा. पहिल्यांदा पुढे रुक्मिणी आली, दंडवत प्रणाम बाबाजी. हो नमस्कार केला. हा कन्हैया कोण ही? म्हणजे ही तुझी वहिनी आहे. बर बर वा 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 खूप सुंदर आहे. सौभाग्यवती भव, पुत्रवती भव, पतिप्रिया भव. मग ती गेली की माग आली कालिंदी. म्हणली कन्हैया ही कोण रे आता? ही तुझी बहीण आहे का, मेहुणी का, कोण नेमकं कोण आहे? अरे म्हणला ही कोणी नाही बाबा, ही बी बायकूच आहे. हो हो 2 लग्न केले. सौभाग्यवती भव, पुत्रवती भव, पतिप्रिया भव. ती गेली की माग आली जामवती, मग आली भद्रा, लक्ष्मणा. अरे म्हणले हे कोण आहे? भगवान म्हणले हे बघ सुदामा तू काय परत परत विचारू नको, ज्या येत्यात त्या सगळ्या तुझ्या वहिनीच लागत्यात. ओ हो म्हणली ही सगळी लाईन सगळ्यात त्याच म्हणल्या. अरे राम म्हणला मी एक लग्न केलं तर म्हणला लग्नाला नाही बोलिलं, आणि तो एक खंडीभर लग्न करून ठेवले, तो एके बी लग्नात माझं ध्यान नाही आलं. भगवान म्हणले सुदामा आता माझं कशाला विचारतो, माझं एक बी लग्न असं पत्रिका छापून मंडप टाकून झालंच नाही, एक बी लग्न. म्हणलं मग हे इतक्या कशा आणल्या, हे कशा गोळा केल्या? म्हणलं धरली की आणली आणि जर माझं लग्न मंडप टाकून झालं असतं, पत्रिका छापून झालं असतं, तर पहिला मेहमान तूच माझ्या घरी आला असता. ओहो म्हणलं असं आहे का खेळ? बरोबर म्हणलं तू पटपट आशीर्वाद दे, ज्याला भेटला त्या खुश आहेत आणि ज्यांना नाही आशीर्वाद त्या नाराज. बरोबर म्हणला ठीक आहे उरकतो म्हणला. ह्याला वाटलं असतं 10, 5, 10, 15 पण. सौभाग्यवती भव, पुत्रवती भव, पतिप्रिया भव, सौभाग्यवती भव. महाराज 100, 200, 250, 400. हो अरे मला कृष्णा खरंच सांग या सगळ्या किती येतात? भगवान म्हणले मला सांगायची लाज वाटती, तूच मोजव आणि तूच आशीर्वाद दे, मला काय सांगू. हो हो महाराज 1000, 2000 संख्या होत गेली. आशीर्वाद जरा कमी केला. सौभाग्यवती भव, पुत्रवती भव, सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. 4000, 5000 संख्या गेली, एकच तुला सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. तितकं बी म्हणायचं आता कठीण झालं. भव भव भव. महाराज इतकं अवघड काम. इतक्या बायका केल्या तरी बिचारा खुश होता. बायका बी खुश होत्या हो साऱ्या. आताची एकच आहे, एकच. पण बेजार करते माणसाला, बेजार. ते बघा ना आमचं कशी खोटं झाली बेजार. सोपं आहे का काय? अगोदर लय एवढे आणत होते. एकच आहे त्यांचंच काय, तुमचं तरी काय असलंच आहे सगळं रामायण. हो
आता एक भक्त आलता गडावर, म्हणला बाबा घरा करतो तोंडच घेऊ वाटाना. म्हणलं झालं काय? लयच बोलती म्हणला. बाबा तुमच्या सप्त्याने राहतो बा म्हणला, पण मला गडावर राहून द्या. म्हणलं असलं गिरायक तर मी ठोतच नाही, लवकर राहायचं. हे वैतागलेली गिरायक काही कामाची नाही. हो काय चाललं होतं आपलं? आशीर्वाद. हो हो हो. इतक्या केल्या तू. हो काय समाधान. एवढ्या केल्या तरी सगळ्या खुश. खुश. महाराज आशीर्वाद द्यायचं कठीण झालं. कृष्णा तू एकदा पाय पड, तुला आशीर्वाद देतो. हो सुदामाचं चरित्र आहे. सगळं काही दिलं पण महाराज झोळी भरली. हो स्वतः सुदामाच्या हातावर काहीच नाही दिलं. येतो आता सकाळी म्हणले सुदामा. वाट लावला सुदामजीला, आपल्यासारखं वैभव दिलं. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला, नाही विसरला चौबार खुमा. आशीर्वाद आहे. तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर झाले तरी. या अभंगाचा आशय असा आहे, 2-4 भक्ताचं जे जीवनचरित्र आहे ना बाबा हो, त्याचं कारण हेच आहे. दुःखासारखं डोंगरासारखं दुःख जरी कोसळलं तरी भगवंतावर नाराज होऊ नका. हो ठेस लागली कीर्तनाला येताना तर आपण देवाला सुद्धा शिव्या देतो. ही भूमिका त्यागून टाका. दुःखाचे डोंगर आले तरी नका विसरू देवाला. म्हणू नका हे त्यानंच माझ्या जीवनात का आणलं. या भक्ताची यादी पहा आणि यांच्या जीवनातलं दुःख पहा. तसं आपल्याला काय दुःख आहे सांगा ना. एवढं दुःख आहे. तसे अभंगात महाराजांनी ज्या भक्ताचं सांगितलंय जीवनचरित्र, तेवढे आपण दुःखी आहेत का सांगा बरं. नाही, काहीच नाही. हो समाधानी आहेत. म्हणून बाबा हो साधू संतांची सेवा सोडू नका, भगवंताची सेवा सोडू नका आणि भगवंतावर कधी नाराज होऊ नका. एक तुम्हाला सांगू, भगवंताची कृपा मान्य करा. हो आपण चांगले आहेत, आपण ठीक आहेत, हे सगळे भगवंताचे आशीर्वाद आहेत. खरं सांगा बरं, देव आपल्या समोर येऊन म्हणून का हे सगळे माझे आशीर्वाद आहेत. महाराज देव हा अनुभवाचा विषय. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव. देवाचा अनुभव घ्या, अशी सेवा करत राहा. सद्गुरूंचा आशीर्वाद आहे. पवनसूत हनुमान महाराजांच्या दरबारातली सेवा आहे. ही परंपरेची सेवा आपण या ठिकाणी करत आहात. आता खूप हनुमानजीचा जय जयकार चालू आहे. पेंडगावमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सेवा करतात आमचे सगळे पेंडगाव ग्रामस्थ. स्वच्छता, सर्व येणाऱ्या लोकांची व्यवस्था खूप छान आहे. हो आता सांगत होते मला विष्णू महाराज, आता किती किलो चांदी देवाला समर्पित केली? 30 किलो चांदी देवाच्या चरणी समर्पित केलेली आहे. खूप चांगलं अशा प्रकारचं योगदान लोक करतात, खूप सेवा करतात. अशी सेवा रामगड आणि पेंडगावचं नातं खूप जुनं आहे. काय सांगायचं आता आम्ही. हो सद्गुरूंच्या आशीर्वादापासून महाराज हे सगळं तुम्हाला माहीत आहे. हो रामनवमी गडावरची असेल, इथालचा हनुमान जन्म असेल, इथालचा नैवेद्य तिथे, तिथालचा नैवेद्य इथे, खूप सेवा असायची. हो अशी सेवा खूप जुनं आहे. हे सगळं परंपरेचं आहे. आणि सद्गुरू किसन बाबा थोडंसं लक्ष्मण बाबाच्या काळात थोडंसं दुभंगलं गेलं. हो पण हे सगळ्या तुम्हाला गोष्टी माहिती आहेत. हो सेवा करत असताना पेंडगाविषयी बोलतो फक्त मी. किसन बाबांनी तर खूप सेवा केली. की साधे, आता ज्यांनी किसन बाबाला बघितलं ते लोक आम्हाला सांगतात एकदम साधी हसते, पोत्यावर बसायची तयारी. हो आशीर्वाद, रामायण सांगावं, घोड्यावर फिरावं, खूप साधी. आणि त्याची फळं पाहना. पंढरीच्या वाटेवर देह ठेवला किसन बाबांनी, पंढरीच्या वाटेवर. हो देवाकडे जात असताना देह ठेवणे सामान्य गोष्ट नाही. लक्ष्मण बाबांनी बिजेच्या दिवशी देह ठेवला. काहीतरी पुण्य केलंच ना, काहीतरी सेवा केलीच ना. रामगड बी दिसतो आजच आमच्यावर तुमच्यावर नाही, मग कसे का होत नाही. पण महाराजा सगळ्या रामबाबा आले 200 काय खडकावरच बसले असतात बिचारे, जंगलच असेल.
केली, सेवा केली, तेव्हापासून आहे हा परंपरेला किंमत आहे. महाराज ही सेवा सद्गुरूंनी केली, अनेकांनी संतांनी करत आले. चला आपल्याला ती सेवा करायची, दुसरं काय आपल्या जीवनात तरी, म्हणून अशी सेवा आहे. आणि आज आमच्या पेंडगाव ग्रामस्थांची सेवा खूप सुंदर सेवा, प्रतिवर्षाचा सप्ताह आहे, असं काही नाही. खूप चांगलं गाव आहे पेंडगाव ही. आणि तेही मला सांगितले त्यांनी, बाबा आम्ही एक दिवशी आपल्या पंढरपूरच्या बांधकामासाठी फुल नाही फुलाची पाकळी आम्ही सुद्धा देणार आहेत. हो त्यांनी सांगितलं आम्हाला, पण जेव्हा आता आम्ही ते बोलू, मिटिंग करू, त्यांची सर्वांशी बोलू, तेही देणार आहे. कारण महाराज हे सगळं जे दान पुण्य आहे ना, हे दानच आहे. हो अशा प्रकारचं दानधर्म आपल्या घरून काहीतरी घरावं या उद्देशानं ही सगळी सेवा चालू आहे. चला जाऊ द्या, आत्ता सप्ताह झाला महाराज, एवढा मोठा 40-50 लाख रुपये खर्च होतात सप्ताहाला. बरं झालं आता हा नियम 4 वर्ष आम्ही गडावर केला, खूप मोठ्या धाडशीनं केला. आता हा सप्ताह खालीच होणार आहे. आता आम्ही एवढं खूप बेजारी महाराज, 2 महिने झालं, 2 महिने एक बी जेवण माझं टायमावर नाही आणि झोप वेळेवर नाही, कोणतीच नाही. 2 वाजता यायचं, कधी 2:30 वाजता यायचं, कधी लांब लांब जायचं, कधी कोणतंच काम वेळेवर नाही. फक्त सप्ताह सामान्य नाही महाराज हे सगळं करायचं. हो ठरवलं, भक्ताला विनंती केली, बाबा हो हा फिरता सप्ताह त्याला फिरू द्या. एवढं कार्यक्रम सोपी गोष्ट आहे करायची. म्हणून लगेच पुढच्या वर्षी सप्ताह, नारळी सप्ताह शिदोड गावाला होणार आहे. पुढच्या वर्षीचं लगेच लोकांनी नारळ नेलं, खूप वाजीत गाजीत सगळ्या गावात मिरवणूक नारळाची, खूप मोठा कार्यक्रम करणार आहेत. एक नारळ दगडी शहाजनपूरने नेलं, अजून एक नारळ शहाजनपूर, रुई शहाजनपूर या गावाने नेलं. हो पेंडगावने आणलं तर काय आम्ही नाही म्हणायचो नाही, ठीक आहे. हो पेंडगाव बी आणेल, काय त्याला नाही आणलं. हो हे सप्ताह, हे कितवा सप्ताह आपला? 33. बघू 50 नाही, इतक्या लांब नाही, अगोदरच करूया का. हो सेवा आहे आणि गावगाव सप्ते होतील, आम्हाला ही त्याची एकदम शाश्वत आहे. आज बी एका गावाला काल्याच किती होता, आपला सप्ताह होता, त्यांनी सांगितलं बाबा आम्ही एक सप्ताह घालणार. अजून दुसरी तयारी चालली लोकांची खूप, आता उडी पडायली. हो आणि हे सप्ताह आणि तेवढाच होणार, गडावर जेवढं त्याच्यापेक्षा मोठे गावकरी करायला तयार आहेत. हो आणि महाराज ही सगळी सेवा कोणाची? हो जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे. हो हे सगळा समाज एकजुटीने महाराज छत्राखाली आला आणि शब्दही खाली पडू देत नाहीत, महाराज झेलला जातो. ही ताकद सद्गुरूंची आहे. आपलं काय? हो अशी सेवा करणारे, ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्यांना भगवंताचा आशीर्वाद मिळेल आणि या जन्मात तरी तो आशीर्वाद आपल्याला कमी पडणार नाही, हे लक्षात ठेवा. अशी सेवा करणारे भक्त तयार आहेत. आमच्या पेंडगाव ग्रामस्थ असतील, आपण सगळे परिसर आले सर्व गुणीजन मंडळी असतील, सर्वांना खूप धन्यवाद. सेवेला पूर्णविराम. एखादा अपशब्द जात असतो क्षमा करावी. आणि आपण सगळे ग्रामस्थ उपस्थित आहात. हो आता लोकांना महाराज कीर्तनं खूप चांगली ऐकायची सवय झाली. हो चटकुले अभंग काय हे काय काय नाही करत. हो पण महाराज खूप थोडी चांगली कीर्तन ऐकायची बी सवय लावली पाहिजे. चला अशा उद्देशाने सेवा आहे. महाराजांचं भागवत चालू आहे. सुंदर आपल्या गावात नाम यज्ञ मंडप वगैरे खूप सुंदर आहे. आपण बहुसंख्येने उपस्थित आहात. खूप गायनाचार्य, आमचे मृदंगाचार्य, सोशल मीडिया पण आहे. आपण सगळे भाविभक्त खूप सेवा करा, व्यसनापासून दूर राहा, सगळ्यासोबत चांगलं वागा, माणसासारखं माणसाने वागा, खूप एकमेकाला प्रेम द्या. असं जीवन आपलं काय किती दिवसाचं, खूप प्रेमाने राहा हीच विनंती करतो. या ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय हनुमान महाराज सद्गुरु राम बाबा की जय.